विद्यार्थी बंधू भगिनींनो, मी आत्तापर्यंत या शाळेमध्ये अनेक अशा प्रकारचे गेट टुगेदर कार्यक्रमासाठी हजर होतो, पण त्याच्यापेक्षा तुमचा आजचा हा जो कार्यक्रम आहे, आपला सगळ्यांचा कार्यक्रम हा जो आहे, हा उठावदार झाला हे आम्हाला मान्य करावं लागेल. आणि त्याचं सगळं श्रेय जे आहे ते सगळं श्रेय 50% तुम्हाला आहे आणि 50% मी कोणाला देणार आहे माहिती आहे का? हे 50% जे प्राउंटिंग करतात, ज्यांनी हे सगळं आयोजन करण्यासाठी ज्यांनी प्रेरणा दिली असेल, माझ्या मते कदाचित हिरवे सरांना त्यांच्या वडिलांनी हे सगळं प्राउंटिंग केलेलं असावं असं मला वाटतं. कदाचित माझी तर चूक असेल, पण ज्यांनी ती कार्यक्रम पत्रिका, गुरुवर्यांचं ते सगळं वंदन वगैरे जे काही लिहून दिलेलं आहे किंवा जे सांगितलेलं आहे किंवा हे कार्यक्रम कसा करायचा किंवा त्याची नामावली कशी घ्यायची, पहिल्यानंतर दुसरा कोण, दुसरा असं कसं करायचं, याचं एक नियोजन करावं लागतं. कुठलाही कार्यक्रम म्हटलं की नियोजन करावंच लागतं. तर नियोजन ज्यांनी केलेलं आहे त्याला 50% मार्क द्यावे लागतील. तुम्हाला 50% आणि 50% ज्यांनी हे नियोजन केलेलं आहे, नियोजनाच्या मागे जो कोणी असतील त्यालाही द्यावं लागेल. आता दुसरा मुद्दा असा की आपलं एक भाग्य, आमच्याबरोबर असणारे त्यावेळेचे शिक्षक, त्यावेळेचे विद्यार्थी याच्यात हयात नाहीत, एक्सपायर झालेले. आपण तिथं श्रद्धांजली वाहिली, आपलं भाग्य, आपण हयात आहोत आणि आपण एकमेकाला भेटतोय, आपलं भाग्य म्हणायचं. आणि जे हयात नाहीत त्यांच्यासाठी पुन्हा एकदा माझ्यातर्फे किंवा आपल्या सगळ्यांच्यातर्फे मी श्रद्धांजली वाहतो. त्यांना पुरेसं आयुष्य नाही जगता आलं. मग आपल्याला जे मिळालेलं आहे आयुष्य किंवा आपल्याला अजून जे काही जगायचं आहे त्याच्यामध्ये अधिकाधिक चांगल्या पद्धतीने कसा जगता येईल अशा प्रकारचा प्रयत्न करा. शाळेत शिकवत असताना अनेक सल्ले दिले, अनेक प्रकारचे तुम्हाला सांगितलं, आणखी काही सांगण्याची गरज नाही. आणि तुम्ही सगळे गुरुच्या पुढे पाऊल टाकलेलं आहे. म्हणजे आम्हाला जे काही अपेक्षित होतं, आम्हाला जे काही वाटत होतं त्याच्यापेक्षा तुम्ही लांब पुढे गेलेला आहात. असेच पुढे पुढे जा, प्रगती करा, चांगल्या मार्गाने प्रगती करा आणि अधिकाधिक आपलं आयुष्य कसं चांगलं होईल, आपल्या कुटुंबाचं, आपल्या गावाचं, आपल्या समाजाचं आयुष्य अधिक चांगलं कसं होईल या दृष्टीने विचार करा आणि अधिकाधिक उत्तरोत्तर प्रगती करा. एकमेकाविषयी आदर ठेवा. आजचा हा जो कार्यक्रम तुम्ही घडवून आला, आम्ही आता याच्यातले तुम्हाला तर ओळखण्याचा प्रश्नच नाही, पण आमचे हे जे शिक्षक आहेत, या शिक्षकातलाच एक 10-20% शिक्षकाला मी ओळखू शकलो नाही. कदाचित फेटे बांधले असतील म्हणून ओळखलं नसेल किंवा आणखी काही पोशाख बदलला असेल म्हणून ओळखलं नसेल. तेव्हा आम्ही जेव्हा शिक्षक इथं स्टाफ रूममध्ये होतो तेव्हा आमचे अगदी सिंपल ड्रेस असायचे. आता कोणी जॅकेट घातले, कोणी काय घातले, कोणी फेटे बांधले, त्यामुळे कदाचित ओळखू शकलो नसेल. मी एक 20% इथल्या शिक्षकांना ओळखलं नाही की ज्यांनी माझ्यावर काम केलं. आणि मग तुमचा तर लांबच प्रश्न राहिला. पण तरीसुद्धा तुम्ही इथं प्रस्तावना केली, ओळख करून दिली, त्याच्यातून 80% कळाले मला. अजूनही 20% मी सम्रावस्थेमध्ये आहे. आता तुम्हाला शिकवण्याचा योग मला फारसा आला नाही. त्याचं कारण सांगतो. मी 1998ला इथं मला सुपरवायझर केलं. तेही नाईलाजानं केलं संस्थेनं आणि हेडमास्टरनी मला नाईलाजानं सुपरवायझर केलं. कारण इथले हेडमास्टर बदलल्यानंतर ते जगदाळे म्हणून संस्थेचे त्यावेळेला जॉईंट सेक्रेटरी होते, त्यांना मुख्याध्यापक म्हणून इथं टाकलं. आणि पुण्यातला माणूस इथं टाकल्यानंतर तो काही चांगल्या पद्धतीनं काम करेल किंवा मनापासून काम करेल हे अपेक्षाच नव्हती. ते काय करायचे, 1-2 दिवस यायचे, शुक्रवार शनिवार यायचे आणि मी सुपरवायझर म्हणजे बिनपगारी आणि फुल अधिकारी. पगारी बिनपगारी काय 150 रुपये होते तेव्हा जादा मला इतरांच्यापेक्षा. म्हणजे बिनपगारी आणि फुल अधिकारी, मला सगळे अधिकार. आता टाळपडे सरांनी मला सांगितलं की बोबडे सरांनी मला बोलून घेतलं, अमकं करा म्हटले वगैरे. हाय, ते योग्यच आहे. सुपरवायझरचं कामच आहे ते करून घेणे, शिक्षकाकडून काम करून घेणे हे सुपरवायझरचं काम. मग ते जगदाळे सर काय करायचे, आले की मला तिथं स्टाफ त्यांच्या रूममध्ये बोलून घ्यायचे, हेडमास्टर रूममध्ये. त्यांच्याकडे पुढं त्या टेबलावरती एक असं पुस्तिका असायची, कोऱ्या कागदाची पुस्तिका असायची. आणि त्यांच्या डोक्यामध्ये जी काही कामं असतील इथली, ती सगळी कामं तिथं नंबरप्रमाणे लिहायची. आणि मला सांगायचं, मी आता येतोय, आणखी पुढल्या शुक्रवारी येतोय, तोपर्यंत हे सगळं झालं पाहिजे.
आणि त्यामुळं मला जवळजवळ सुपरवायझरचा इथं 7-8 वर्षाचा अनुभव आला. मुख्याध्यापक नाही, पगार म्हणजे जो शिक्षक आहे तोच आहे, पण अधिकारी फुल इथं. त्यामुळं टाळकुटे सरांच्या सारख्या लोकांना मला इथं त्यांच्याकडून काम करून घेता आलं. त्यांना मी सांगितलं, त्यांनी एक उदाहरण सांगितलं. त्याच्यानंतर नाईलाजानं माझी बदली सुपरवायझर म्हणूनच जेजूरला झाली. हे जेजूरचे जसे इथं आले तसा इथला मी तिथं गेलो. तिथं गेल्यानंतर जेजुरीची जी रस्त्याच्याकडेची मोठी इमारत आहे त्या इमारतीच्या मागं आणखी थोड्याशा काही 100-500 फुटावरती एक तिथं मठ आहे, मठ. आणि त्या मठामध्ये वर्ग असायचे. आणि त्या मठामध्ये कसं असायचं माहिती आहे का, निम्मे वर्ग पुढे फ्रंटला जो रोड आहे पुणे बारामती त्या फ्रंट रोडला जी इमारत आहे तिथे निम्मे वर्ग, आणि ज्या वर्गातली मुलं वगैरे जास्त कालवा करतात, भांडण करतात, त्यांचे काही क्लॅशेस असतात, असे वर्ग निवडून मागे त्या मठामध्ये. आणि मठामध्ये कोण, हेडमास्तर पुढे आणि सुपरवायझर मागे असं असायचं. आणि सुपरवायझर म्हणून मला मी तिथं गेलेलो आणि मला तिथला चार्ज मिळाल्यानंतर मला म्हणले तुम्ही जाऊ मठात. मी गेलो मठात आणि पहिल्याच दिवशी माझं स्वागत केलं निंबाळकर सरांनी. कसं केलं माहिती आहे का, निंबाळकर सरांनी असं स्वागत केलं, मुळात म्हणजे केस जे असतात ना डोकीवरले वगैरे हे साधारणतः 50% अनौषधतेवरती अवलंबून असतात. आता माझे जेवढे केस आहेत आता आहेत त्यावेळा तसेच ते होते, ते आणखी कमी असतील. त्यांनी असं स्वागत केलं. त्यावेळेला मूल्य शिक्षणाचा तास असायचा आणि मूल्य शिक्षणामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन हे एक त्याच्यातलं अंग होतं. आणि मग वैज्ञानिक दृष्टिकोन